मी खरं म्हणत शिंदे साहेबांचा मान राखतो. आता शिंदेनी शिंदेचा मान ठेवला पाहिजे अशी माझी होता. त्यांनी आम्हाला विनंती केली की आज आपण पुस्तक या आंदोलनाच्या संदर्भातून पुस्तकाचा निषेध मोर्चा काढावा आणि हा निषेध मोर्चा काढत असताना आम्ही पुढाकार घेऊ आणि कायदा सुव्यवस्था कशा प्रकारची निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ. त्यावेळी मी टाळा घेऊन आलो होतो आणि हा टाळा जोपर्यंत मालक पोस्टोरेचा मान्य करत नाही की इथं मी धंदा करत नाही तोपर्यंत हा टाळाच काढणार नाही. कायदा आम्हाला हातात द्यायचा नाही. मला आठवत आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जेव्हा बैठक झाली तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि मुंबईची बाजारपेठ चांगवावी म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना व्यापाऱ्यांचा विरोध होता. पण तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मुंबईमधून आम्ही इथे आलो. त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं. आश्वासन काय दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व व्यवसाय हा माथाडी कामगारांना आणि व्यापाऱ्यांना मिळेल अशी ग्वाही दिली होती. बरेच वर्ष झाली आणि ही वर्ष होत असताना आता नवीन नवीन कायदे यायला लागले. मग असे बाळासाहेब मला म्हणाले या कायद्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना सूट द्यावी एवढाच कायदा असणार आणि एवढेच नव्हे तर यामध्ये मार्केट स्थलांतरित झाल्यानंतर 72च्या वरती कोल्ड स्टोरेज या नवी मुंबईच्या परिसरामध्ये आले. हे का आले? तर आमचं मार्केट आले म्हणून या ठिकाणी ते आले. आणि तुम्हाला धंदा मिळाला ना, धंदा मिळाल्यानंतर तुम्ही फक्त तुमचंच काम करायला पाहिजे. दुर्दैवाने ते काम होत नाही असं मला दुर्दैवाने सांगावं लागतं. शिंदे साहेब एकदा नव्हे बाजार समितीच्या ऑफिसमध्ये कोल्ड स्टोरेजच्या असोसिएशनची बैठक एकदा नव्हे 5 वेळेला आम्ही घेतली. 5 वेळेला बैठक घेताना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिला की आम्ही फक्त आणि फक्त कोल्ड स्टोरेजचा स्टॉक करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ, कुठलाही व्यवसाय करणार नाही. प्रभू हिराच्या इथं आम्ही गेलो होतो आणि त्या प्रभू हिराच्या इथं असलेल्या कामाच्या संदर्भातून माझ्या समोर सफरचंदाचा व्यवसाय चालू होता. तर आम्ही बंदी घालण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. त्या सर्वांनी आश्वासन दिलं की आम्ही धंदा करणार नाही. मला यांना भीतीत राहिलेली नाही. आम्ही शब्दाला पक्के आहोत. मागेच आम्ही सांगत होतो की कोल्ड स्टोरेज कायमची बंद करून टाकूया. त्यांना मस्ती आली. मला माहित नाही जीएसटीचा मालक कोण काय होते. ज्यांनी चालवाय घेतले त्यांनी काही लोकांना इथं ठेवलंय आणि आतमध्ये कोणी यायचं नाही अशी दादागिरी केली जाते. दादागिरी कोणाची करा पण माथाडी व्यापाऱ्याची करा. मध्ये तुम्हाला स्वीट करून टाकू. आम्ही कुठल्याही प्रकारचं शांतता भंग करणार नव्हतो. वाईट एवढं वाटतं आमच्या एपीएमसी मार्केटमध्ये. होय, एपीएमसी मार्केट आम्ही त्या ठिकाणी चालवतो पण एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून जेव्हा कारवाई करावतो तेव्हा सांगतात पण आमचा नवीन कायदा आहे, बाहेर आम्ही कारवाई करू शकत नाही. महानगरपालिकेला विचारलं तर ते होतात आमच्या कायद्यात बसत नाही. पोलीस डिपार्टमेंटचं मान्य करतो. त्यांनी सांगितलं की कायदा सुव्यवस्था राहू नये, बिघडू नये यासाठी जी काही मदत करायची त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तर आम्ही जायचं पुढाकार. आज मार्केटच्या बाहेर डाळिंबचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. मार्केटच्या बाहेर या सर्व पोस्टमध्ये आता गिराव्याने आपला असलेला लोक येत आहेत आणि धंदा करायला लागला. लायसन नाही, काय नाही, काय नाही. आम्ही लायसन आहे, बाजार समिती पणनचे लायसन घेतो, माथाडी भरवतो, सगळं करतोय. आमचा गुन्हा एवढाच आहे की आम्ही कायदा पाळतो आणि बाकीचे बेकायदेशीर काम करतात त्यांना तिकडे सपोर्ट मिळाला जातो. मी आज दिवस सांगणे आलो
की यापुढे एकच सांगायला आलेला होता, ते पण अधिकारी पोलीस डिपार्टमेंटने विनंती केली म्हणून. आता साहेब, म्हातारीचं आंदोलन काय असतं ते महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे. त्यांना बांबू लावायला आम्हाला वेळ लागणार नाही. आता मराठी भाषेत सांगालो, दादागिरीची भाषा इथं करू नका. आता नुसते नावाला एवढे आलो, 10-15 हजार चढायला तुमच्यावर कमी करणार एवढं तुम्हाला सांगतो. आणि माझी विनंती आहे, आज आम्ही विनंती पोलीस डिपार्टमेंटची ठेवतो, नाहीतर टाळा लावणार होतो. तुम्हाला कोर्ट स्टोरेजचं काम करायचं होतं, तिथं धंदा करायला सुरुवात केलंय, पण तुमचा बाजार उठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. हा विषयाला वेळ लागतो. म्हणून मी आज आपल्याला एवढं सांगणार आहे, ही लढाई आहे, एक दिवसाची नाही. आता माथाडी असेल, मापाडी असेल, खरीदार असेल, तिथं काम करणारा हलगाडी कामगार असेल, माझा व्यापारी असेल, या सर्वांच्या भविष्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तो नुसता भाजीपाला मार्केट पुरता मर्यादित नाही, तो नुसता या ठिकाणच्या असलेल्या फळ मार्केट पुरता मर्यादित नाही. हळूहळू इला जर वाड्या गेली तर अख्खं मार्केटचा धंदा इकडे येईल आणि आपण तिथे राखणदार म्हणून बसू. आणि म्हणून ही लढाई अशी आहे, आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेला व्यापारी अन्याय झाला तेव्हा माथाडी कामगार खांद्याला खांद्याला उभा राहिलेला आहे. ज्या ज्या वेळेला माथाडी कामगार अन्याय झाला त्या वेळेला हा व्यापारी आमच्यावर उभा राहिलेला आहे. आता आमच्या दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या दोघांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आज एवढंच सांगू इच्छितो, आज आम्ही शिष्टमंडळात जाऊन भेटणार आहे आणि शिष्टमंडळ देऊन सांगणार आहे की उद्यापासून मागे मी 2 वेळा इथे येऊन सांगितलेलं आहे सगळ्यांना, त्यांना भीतीच राहिली नाही. प्रत्येक 1 दिवसासाठी आता काय होत नाही, परत चालू आहे. पुढच्या वेळेला येऊ तर गाड्या जप्त करू आणि गाड्या जप्त करून गरिबांना फुकट वाटू. त्यापुढे रोज फक्त स्टॉप करायचं काम करा, नाहीतर नवीन आंदोलन घ्यावं लागेल. एपीएमसी मार्केटच्या बाहेर असलेले सगळे पोस्ट कायमचे बंद करावे, अशा प्रकारचं आंदोलन घेऊन आम्हाला त्या प्रकारचं जोरदारपणे त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. आणि म्हणून आज सगळ्यांच्या माध्यमातून एवढी सूचना करतो, आम्ही 100 जणांची टीम तयार करायची. व्यापारी, मापाडी, माथाडी, आजचा मोर्चा झाला तर नाटक उद्यापासून सुरू आहे. मी स्वतः पुढाकार घेतो, एक बैठक परत एकदा मराठी भाषेत जाऊया. ती बैठक घेत असताना कोल्ड स्टोरेजची लोक बोलवतो. ती बैठक घेत असताना व्यापारी प्रतिनिधी, माथाडी प्रतिनिधी सगळे बोलवतो. महानगरपालिका बोलवतो, पोलीस डिपार्टमेंट आहे, जिथे निर्णय झाला पाहिजे, बाजार समिती आहे, जिथे निर्णय झाला पाहिजे, अशा प्रकारचं काम आपण निश्चितपणाने करू. आणि ते झाल्यानंतर सुद्धा कोणी ऐकलं नाही, पण 100 लोकांची टीम तिथे यायची आणि बेकायदेशीरपणे धंदा चालतोय तो बंद करायचा निर्णय घ्यायचा. तुमच्या केसाला धक्का लागला, मी आजही सांगतोय, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. केसाला जरी धक्का लागला आणि कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, आम्ही करणार नाही. जर कोणी अशा प्रकारचा निर्णय घेऊन गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, ही गुंडगिरी मोडायची ताकद सुद्धा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये आहे. ही शिकवण अण्णासाहेब पाटील आणि शिवराज पाटलांनी आम्हाला दिलेली आहे. म्हणून हा इशारा आहे, आजपासून हा धंदा बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना करतो, मी कक्षेच्या बाहेर मला करता येत नाही असं जर केलं तर तुम्हाला मी कक्षेच्या बाहेर काढण्यात आणून टाकेल. आणि म्हणून तुम्ही काही कारवाई करायची ते अधिकारात करा. कोणते काय अडचण आली तर मी बसलोय. आज माझ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जरा तरी काय झालं तरी आज शशिकांत शिंदे तुमच्यासाठी उभा राहतो, माथाडी संघटना उभी राहत असते. तुम्हाला जर काय अडचण आली, कोणी कारवाई करायची प्रयत्न केली तर पहिला आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही सगळेजण उभे राहू. आणि नोकरीची चिंता सोडा, मला ऍक्शन पाहिजे आणि ती ऍक्शन बाजार समितीने करावी आणि ती ऍक्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्ही 5 जणांचं शिष्टमंडळ जाऊ, त्याचे पण मालक आहे का चालक आहे का कोण आहे त्यांना भेटून सांगू
त्याच्या पुढे आजपासून हा धंदा बंद आणि आम्ही त्याचा व्हिडिओ शूटिंग घेऊन पुरावे गोळा करू. त्यामध्ये धंदा चालू आहे आणि मग याचा अशी आधार टाकलो की टोळधाड सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जी परिचित आहे ती टोळधाड सुद्धा माथाडींच्या व्यापाऱ्यांची कमी करता आहे. असा तुम्हाला इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे. मी खरं साहेब कुठे सांगत नाही, डिपार्टमेंटचा रिस्पेक्ट ठेवला नाहीतर इथून आम्ही आणणारच नव्हतो. आणि मग किती वाजायचं तेवढं वाजू द्या. एकदा मग तिथं मी तर आज सांगितलं होतं ते झेंड्याला तांडकीच मोठी लावा आणि तांडकी घेऊन एकदा बाहेर पडूया. त्यांना माथाडीचा अजून रस्ता माहीत नाही. सगळेजण आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विनंती केली आणि चर्चा करताना सांगितलं की याचा मालक जो आहे त्याचा झाला मृत्यू. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा बघतो. त्या मुलाने हे इस्माईल भाई म्हणून आहेत त्यांना भाड्याने दिलेला आहे आणि इस्माईल भाईंनी कबूल केलं की मी इथं तशा प्रकारचा माझ्याकडे धंदा होत आहे. आणि ते झाल्यानंतर त्यांनी कल्पना दिल्यानंतर आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांनी कबूल केलेलं आहे. मालकांनी सांगितले की ज्यांना मी भाड्याने दिलेला आहे त्यांनी जर का हा धंदा तसा चालू केला तर मी त्यांना ताबडतोब त्यांचं जो भाड्याने दिले ते रद्द करून टाकेल. आणि त्यानंतर जे कोणी इस्माईल भाई आहे त्यांना आम्ही सूचना केली. त्यांनी सांगितलं की आम्ही आता तिथं तसा धंदा करणार नाही. दुसरी गोष्ट, आमच्या काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की ते शॅम्पल दाखवतात, 3-4 पेट्या शॅम्पल उघडायचा आणि बाहेर जाऊन चहा पिऊन धंदा करायचा. याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं शॅम्पल दाखवला जाणार नाही. त्यांना शॅम्पल बघायचं असेल तर मार्केटमध्ये करावं अशी सूचना केलेल्या आहेत. ते केल्यानंतर आपण मान ठेवूया आणि ह्या मान ठेवून त्या ठिकाणी आज पहिलीच आहे त्यांनी शब्द दिलाय. मागच्या वेळेला सुद्धा काही लोकांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, लगेच त्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांनी हा शब्द दिला त्याचा आपण मान ठेवूया, पोलीस डिपार्टमेंटचा मान ठेवू आणि एक संधी आपण त्यांना ठिकाणी द्यायची आहे. त्यात आपण बाळासाहेब आणि संजय शेठ वगैरे सगळ्यांनी अशी सूचना केली की काही करा पण आतमध्ये येताना आमचा एक स्क्वॉड असेल, बरोबर नसीबाई, आमचा एक स्क्वॉड असेल, ते स्क्वॉड आतमध्ये येईल आणि व्हेरिफिकेशन करेल, त्यांना अडवायचं नाही. आणि तशा पद्धतीची सूचना आपण केलेली आहे. मला वाटतं की आजच्या मोर्चाचा हा पहिला विजय असा समजूया आपण. पाळलं नाही पाळलं त्यांचं लोकमत आहे आणि त्यांनी पाळलं नाही तर मी टाळा घेऊन आलेलो आहे. आपण 100% टाळा लावू आणि त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ अशा प्रकारची या ठिकाणी हे करतो. म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून निदान आजच्या दिवसाला तरी, मी उद्याचं काही सांगत नाही, आजच्या दिवसाला तरी त्यांनी हे मान्य केलेलं आहे की बेकायदेशीर जो धंदा इथं होतो तो होणार नाही. आणि सीएचकेच्या मॅनेजमेंटचं, सीएचकेच्या मालकाचं मी या ठिकाणी विश्वास ठेवतो. त्या विश्वासाला त्यांनी जागावं. हे जर जागा लागलं नाही तर अख्खी मार्केटच्या मार्केट बंद करून मग या ठिकाणी जोपर्यंत हे पोस्टचं लायसन रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही.